अजय दादा यादव यांचा मी मनापासून स्वागत करतो. अजय दादा प्लीज पण या, आपणही व्यासपीठावरती या. अजय दादा, DK दादा, दत्त दादा आपणही व्यासपीठावरती या. अजय दादा, राहुल दादा, DK दादा आपण सर्वांनी या. या आपल्या सर्वांचा मी सन्मान करत आहोत. अजय दादा, DK दादा, थँक्यू सो मच. तुम्हा सर्वांचा सपोर्ट गावाच्या स्पर्धेसाठी असाच कायम राहू. जेव्हा जेव्हा गावाची स्पर्धा येईल तेव्हा तेव्हा तुम्ही संपूर्ण केष्टा कळंत्रेवाडी अगदी पुढे येते गावाच्या स्पर्धेसाठी आणि त्यासाठी तुमचा आभार व्यक्त करतो. तुमचं क्रिकेटवरचं प्रेम असंच राहो. DK दादा, दत्त दादा या. अजय दादा आपण दोघांनी या प्लीज. लेजंड खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करतोय. दांडगा अनुभव दोघांकडे. आदरणीय अनिकेत दादा चाळके साहेब आपला मी मनापासून आभार व्यक्त करतो. वेलकम दादा. खूप दिवसानंतर अनिकेत दादाची देखील भेट झाली. क्रिकेटच्या माध्यमातून दिलेला एक चांगला मित्रपरिवार आज दाखल होईल. अनिकेत दादा देखील आज व्यासपीठावरून मॅचचा आनंद घेतोय. सो DK दादाचा आपण सन्मान करणार आहोत, अजय दादाचा सन्मान करणार आहोत. सर्वांचं स्वागत करतो. राजेश सरांकडे वळतो कारण की कॉमेंट्री बॉक्समधून या महत्त्वाच्या मॅचसाठी त्यांचा आवाज तुमच्यासोबत जोडणार आहे. ऐकूयात डोंबोलीचा आवाज, राजेश सर यांच्या वाणीतून मॅचची कहाणी. धन्यवाद किरसन साहेब. चषक 2026 मध्ये जोडले गेलेल्या सर्व क्रीडा रसिक, क्रीडा खेळाडू, त्याचप्रमाणे प्रत्येक संघाचे व्यवस्थापक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वळूया मैदानावरती. एका बाजूला युवा स्पोर्ट्स वांजोळे, एका बाजूला सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी. दोन्हीही क्वालिफाईड संघ. पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार करण्याचा राजचा पराक्रम आपण मैदानावरती पाहतोय. चेंडूला पाठवलंय सरळ सीमारेषा पार. षटकार. आल्या आल्या राजने मैदानावरती राज करायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल. डगआउट मध्येच सेट होऊन आला होता, चार्ज करून आला होता आणि नक्कीच सिंगम स्टाईलने सांगतोय आता मात्र माझी सटकली आणि सटकल्यासारखी चेंडूला सरळ पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. पवनच्या पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय राजने. यावेळी ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा भरकटलेला मारा. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 7 ही धावसंख्या धावफलकावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. चेंडूला सरळ पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून सरळ षटकारासाठी. ठीक. सन्माननीय लक्ष्मण दादा कळंत्रे साहेब, सन्माननीय सुनील दादा कळंत्रे साहेब आपल्या दोघांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम आदरणीय लक्ष्मण दादा कळंत्रे साहेब आणि सन्माननीय सुनील दादा कळंत्रे साहेब. साहेब चषक 2026च्या या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. सलग 2 षटकार आपण राजच्या बॅटमधून पाहिलेत. तर 13 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजेच आपला इरादा स्पष्ट करतोय. येणाऱ्या 4 षटकांमध्ये एक भली मोठी टार्गेट उभा करण्याचा मानस राजने मैदानावरती दाखवून दिलाय. आता मात्र पवनला थोडासा विचार करावा लागेल. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमध्ये मात्र थोडासा बदल करावा लागेल. यावेळी बदल करताना दिसतोय, परंतु पंचांचे दोन्ही हात मात्र जमिनीला समांतर होत आहेत. म्हणजेच कुठेतरी दबावाखाली गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो पवन नावाचा गोलंदाज. संघाचा संघनायक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आहे, परंतु समोर राज नावाचं वादळ उभं आहे. त्या वादळला शमवण्याची ताकद मात्र पवन मध्ये आहे का? यावेळी पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळताना पवनला आपण पाहिलंय. म्हणजे कुठेतरी तुझ्या मनगटामध्ये जी ताकद आहे तर माझ्या मनगटामध्ये सुद्धा ताकद आहे. मी सुद्धा तुला रोखून ठेवू शकतो हे मात्र दाखवून देताना पवन या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळालंय. 14 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरेख चेंडू, चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल ते पवन या गोलंदाजाचं. सलग 2 चेंडूवरती 2 मोठे प्रहार जरूर मारले होते राजने, परंतु आता मात्र जकडून ठेवले म्हणावं लागेल. 14 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र थोडंसं समाधानकारक वातावरण दोन्ही संघाच्या बाजूने पाहिलेला आपल्याला पाहायला मिळतंय.
मोठा प्रहार पुन्हा एकदा. यावेळी मात्र चेंडू बराच काळ हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक झेल टिपण्याचा प्रयत्न, 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जमिनीवरती दान केला जातोय आणि इथे मात्र 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. पटका मोठा होता परंतु पटक्यामध्ये ताकद नव्हती. त्यानंतर मात्र उडालेला झेलचा कारंजा आणि त्या झेलच्या कारंजाखाली कोणताही क्षेत्ररक्षक मात्र यशस्वी ठरू शकला नाहीये आणि तदनंतर मात्र जीवनदान म्हणावं लागेल ते राज सारख्या या फलंदाजाला. आणि येणाऱ्या काळात राज थोडासा महागडा ठरू शकतो आणि यासाठी क्षेत्ररक्षकांची साथ महत्वाची असते. सुरेख फटका, पुन्हा एकदा चांगला गॅप सजवलाय परंतु इथे मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात असेल त्यामुळे चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल तोपर्यंत एकाच धावेची लहर मैदानात उमटवली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावरती, म्हणजेच चांगली समाधानकारक सुरुवात म्हणावी लागेल संघाची. अर्थातच युवा स्पोर्ट्स वांजोळे संघ प्रथम फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्यात आणि त्यामध्ये मोलाचा वाटा राज नावाच्या या फलंदाजाचा. राजचं वादळ हे थांबवायचं असेल तर मात्र गोलंदाजाला थोडीशी कंबर कसून गोलंदाजी करावी लागेल आणि त्यासाठी कर्णधार कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि तेजस नावाच्या गोलंदाजाची वर्णी मैदानावरती लागलेली आपल्याला पाहायला मिळते. कालच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच म्हणून ज्याची वर्णी लागली होती तो तेजस आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस राज या वादळाला शमवेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एक वाडी एक संघ भैरवनाथ गणेश मंडळ न्यू स्टार क्रिकेट क्लब चाळकेवाडी आयोजित हॅलो 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 गोलंदाजी मार्कवरती तेजस, पुन्हा एकदा झेलचा उडालेला कारंजा, यावेळी क्षेत्ररक्षक झेल खाली, पुन्हा एकदा जीवनदान मिळतंय ते राज नावाच्या फलंदाजाला. म्हणजे कुठेतरी चुकी होताना आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाची. हॅलो. तर मैदानामध्ये मात्र राजचं वादळ पुन्हा एकदा घोंगावताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतंय. या अगोदरच्या चेंडूवरती एक धाव शॉट होती, तदनंतर मात्र पुन्हा एकदा षटकाराचा पाडा बोलायला सुरुवात केली राजच्या बॅटने. म्हणजेच संघाची धावसंख्या जर चा विचार केला तर 24 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये पवनचा खरपूस समाचार घेतला होता, आता मात्र तेजसचाही खरपूस समाचार घेण्यासाठी राज सज्ज आहे आणि राजला 2 जीवनदान मिळालेत. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते, कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं आणि यावेळी 2 झेल सुटल्यानंतर आता मात्र जखमी वाघाप्रमाणे वावर करायला सुरुवात केलाय तो राजने मैदानावरती. यावेळी डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव प्राप्त होते, लेग बाईच्या स्वरूपात 25 ही धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 25. आता मात्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळते युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या समर्थकांमध्ये. यावेळी लेग स्टिकवरती ठेवण्याचा प्रयत्न झाला होता तेजसचा, परंतु पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर अवांतर धावेने धावसंख्येत भर पडलेली आपल्याला पाहायला मिळते. 26 ही धावसंख्या धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घरंगळत जाईल. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव गणली जाते. 27 ही धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 27. दुसरं षटक चालू असताना तेजस गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार मात्र अवांतर चेंडूत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं दबावाखाली असेल यावेळी गोलंदाज तेजस आणि हा दबाव जुगारून लावावा लागेल. 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्यात. शॉर्टपिच पद्धतीचा हा चेंडू, परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आला नाहीये आणि तदनंतर मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव या ठिकाणी गणली जाते. 29 ही धावसंख्या धावफलकावरती, बिनबाद 29. दुसरं षटक चालू असताना
पहिल्या षटकामध्ये पवनने 17 धावा खर्च केल्या आणि तदनंतर तेजस सुद्धा राज नावाच्या वादळापुढे आपल्या गोलंदाजीची किमया दाखवू शकला नाहीये. फुलटॉचा चेंडू घेऊन मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय आणि बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. 30 ही धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 17 धावा, तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, म्हणजेच एकूण 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता कुठेतरी गोलंदाजांना समोरच्या फलंदाजांना रोखून ठेवावं लागेल, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल, जेणेकरून दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना मोठ्या धावसंख्येचं दडपण येणार नाही याची मात्र काळजी घ्यावी लागेल ते येणाऱ्या 2 गोलंदाजांना. अर्थातच वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे तिसरं षटक हाताळण्यासाठी गणेश गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एकतीस धावसंख्या धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती निलेश. स्ट्राईकला आपण पाहतोय स्वप्नील. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने मारलेला हा फटका. इथे मात्र चेंडूच्या मागे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत, थोडेसे फंबल होत आहेत. तोपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने राज स्ट्राईक मात्र आपल्याकडे रोटेट करण्याचा प्रयत्न करतोय, कारण राजला माहिती आहे माझ्या मनगटामध्ये ताकद आहे चौकार षटकारांची आतषबाजी करण्याची आणि त्याच आधारावरती मी माझ्या संघाला कुठेतरी मजबूत स्थितीत नेऊन ठेवू शकतो आणि त्याचसाठी त्याचा हा अट्टहास स्ट्राईक घेण्याचा. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकेच इन स्विंग पाहायला मिळतोय. गोलंदाज निलेश याचा फलंदाजाला चेंडू नीटचा समजला नाहीये, म्हणजेच निर्धाव चेंडूची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते. यावेळी यॉर्कर पद्धतीचा चेंडू, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू फलंदाजाला जखडून ठेवले. अर्थातच राज नावाच्या वादळाला शमवण्याची ताकद गोलंदाज निलेश याच्यामध्ये आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. 32 ही धावसंख्या धावफलकावरती. स्लोअर पद्धतीचा चेंडू, इथे मात्र हलकेच स्टेअर केलाय. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. 2 धावांशी संघाची धावसंख्या परावर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. 34 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 34. समाधानकारक सुरुवात युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाची प्रथम फलंदाजी करताना. डेड चेंडू थोडासा गतीमध्ये अडथळा निर्माण होताना. यावेळी पुन्हा एकदा चेंडू नीटचा बॅटच्या स्लॉटमध्ये येत नाहीये आणि तदनंतर मात्र राजच्या चेहऱ्यावरती थोडीशी निराशा नक्कीच पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहिलाय. या षटकाचा विचार केला तर या अगोदरच्या 2 षटकांमध्ये महागडे ठरलेले गोलंदाज आणि तदनंतर मात्र निलेश नावाचा हा गोलंदाज सुरेख गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 5 धावा खर्च केलाय आणि राज नावाच्या वादळाला या ठिकाणी मैदानावरती थांबून ठेवलंय, शमून ठेवलंय असं म्हणावं लागेल आणि नक्कीच याचं श्रेय निलेशला द्यावं लागेल. चांगली गोलंदाजी आणि आपल्या संघासाठी त्याने ती करून दाखवली आहे. जो कर्णधाराने त्याच्यावरती विश्वास दाखवला होता त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी निलेशच्या माध्यमातून आपण मैदानावरती पाहिले. संघाच्या धावसंख्येचा विचार केला अर्थातच वांजोळे संघाचा तर या ठिकाणी 34 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 34 अशी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना. आता मात्र शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्ट्राईकला असेल स्वप्नील राज. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव गणली जाते. 36 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजेच महेशचा विचार केला तर निलेशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करण्याचा मानस पहिल्या चेंडूवरती इरादा स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू, याला मात्र भिरकावून दिलंय समोरच्या प्लॉट मध्ये आणि तिथेच नक्की या ठिकाणी 6 धावा गणल्या जात आहेत. म्हणजे चांगला षटकार, बऱ्याच कालावधीनंतर राजच्या बॅटमधून निघालेला हा मोठा फटका. 6 धावांची संघाची धावसंख्या परावर्तित होते. 42 ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 42. मोरेवाडी संघाचा विचार केला तर विकेटच्या प्रतीक्षेत असेल, परंतु धावा रोखण्यात मात्र यश मिळवावं लागेल कारण शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक.
पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तेजस यावेळी कोणतीही चुकी करणार नाहीये आणि राज नावाचं वादळ जे मैदानात बराच काळ घोंगावत होतं त्या वादळाला मात्र परत तंबूत पाठवण्यात यश मिळवलंय आणि गोलंदाज महेशने ते जाळं विणलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये नक्कीच राज सापडलाय. एक गडी बाद 42 अशी धावसंख्या धावफलकावरती. युवा स्पोर्ट्स वांजोळे संघ प्रथम फलंदाजी करताना 42 ही धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र नवीन फलंदाज तुषार मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजचा विचार केला तर 19 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी यावेळी साकारली आहे आणि हीच मोठी खेळी संघाला एका मजबूत स्थितीत नेऊन ठेवण्यास भाग पडले. युवा स्पोर्ट्स वांजोळे संघ आणि त्यांचे हे धडाडीचे फलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज तुषार मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. तुषार एखाद्या तुषार सिंचनाप्रमाणे मैदानावरती पसरेल का हे मात्र पाहण्यासारखं असेल. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन चेंडू घरंगळत जातोय. डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने संघाचे धावसंख्या परावर्तित होते. 43-43 लॉस ऑफ 1 विकेट. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू यावेळी फलंदाजाला जखडून ठेवलंय परंतु एका धावेपासून मात्र रोखू शकत नाहीये. एकच धाव आणि मैदानामध्ये आपण बघतोय दोन भाऊंची ही जोडी आणि आपल्या गावासाठी आपल्या वाडीसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी फुलटॉचं चेंडू त्याच्यावरती फुलटोल वसूल करणारा हा फटका. चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषा पार षटकार. या षटकाराने मात्र संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 51 ही धावसंख्या 50 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच 51 धावांचा पाठलाग करावा लागेल तो सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाला. 24 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण जिंकण्यासाठी. यानंतर होणारा सामना अचानक सावंतवाडी वर्सेस न्यू स्टार चाळकेवाडी. दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस्क बॉक्स मध्ये यायचं आहे. तिथं जोडले जातील आमचे किरण सर. मी विनंती करेल या दोन्ही कॅप्टन आदरणीय जयवंतजी चाळके साहेब, अरुणजी चाळके साहेब, आपल्या अनिकेत दादा, आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. या दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी दोन्ही टीम्स अर्थातच अचानक सावंतवाडी आणि न्यू स्टार चाळकेवाडी टीम वेलकम म्हणजे आयोजकांची टीम इन ऍक्शन दिसेल. सावंतवाडी टीम कॅप्टन उपस्थित नाहीये, लक्षात घ्या. समोरची टीम कॅप्टन उपस्थित आहे. सो टॉस साठी तुम्हाला कॉल दिला जातो शेवटचा. सावंतवाडी टीम सावंतवाडी टीम टॉस साठी आम्ही थांबलेलो आहेत. कॅप्टन आले असतील तर सावंतवाडी टीम कॅप्टन आपण या. डायरेक्ट गाडी इकडे टॉस का बॉस वरती. ये पैडी है.
हे काय आहे का इनिंग पडल्या बॉल पडल्यानंतर काय आहे का पॅनल्टी वगैरे आहे आले आले मैदानावरती पाहतोय आपण पहिलाच चेंडू झेलचं उडालेला कारंजा आणि झेल खाली यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव खर्च केली आहे गोलंदाज शैलेश याने. डेड चेंडू थोडासा रनअप मध्ये अडथळा निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला सावंतवाडीनं बॅटिंग. थँक्यू सावंतवाडी टीम. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. युवा स्पोर्ट्स वांजोळे वर्सेस सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. प्रथम फलंदाजी करत वांजोळे संघाने 50 धावा जमा केल्यात आणि 51 धावांचा पाठलाग करायचा आहे तो सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाला. पहिल्या इनिंगमध्ये आपण राज पाहिलंय, परंतु या इनिंगमध्ये कोणाचं राज होईल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पवनच्या बॅटमधून निघालेला हा झेलचा कारंजा आणि झेल खाली स्वतः क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय तो राज. आणि राजने यावेळी चांगला झेल टिपलाय, म्हणजेच पवनला आल्या पावली परत तंबूत जावं लागेल. एक गडी बाद. एक गडी बाद एक अशी धावसंख्या. पवन मात्र तंबूत परतलाय, संघाचा संघनायक तंबूत परतलाय आणि आता मात्र फलंदाजीची धुरा सगळी भिस्त कोणाच्या खांद्यावरती असेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. आणि आता नवीन फलंदाज महेश मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता महेश आणि तेजसला मात्र चांगली घणाघाती फलंदाजी करावी लागेल. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवायचं असेल तर मात्र ही 51 धावा करणं गरजेचं असेल आणि त्याचसाठी दोन्ही फलंदाज मैदानावरती प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतील. स्लोअर पद्धतीचा हा चेंडू यावेळी फलंदाजाला जकडून ठेवलंय. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिलं पॉवर प्लेचं षटकचं विचार केला तर कोणत्या पद्धतीचं हे षटक असावं हे मात्र चांगलं या ठिकाणी प्रदर्शन करताना आपल्याला गोलंदाज शैलेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने हलकेच तटवलेला हा चेंडू गरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवेल, चेंडूची फेकी करेल आणि तोपर्यंत मैदानात 2 धावांची लहर मैदानात उमटवली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल ती दोन्ही फलंदाजांची. एका बाजूला तेजस, एका बाजूला महेश. संघाची धावसंख्या 3. पहिलं षटक चालू असताना सुरेख चेंडू. षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. एक यशस्वी षटक म्हणावे लागेल ते गोलंदाज शैलेंद्र याचं. आणि याचं पहिल्या षटकापासून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय तो युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या गोलंदाजांकडून. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि यासाठी मात्र मोठी घणाघाती फलंदाजी अपेक्षित असेल ती सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाच्या फलंदाजांना. महेश आणि तेजस मैदानात आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेजसला ताऱ्याप्रमाणे चमकावं लागेल, महेशला त्याची साथ द्यावी लागेल आणि 51 धावांचा पाठलाग करावा लागेल. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जीवनात वेळ आणि क्रिकेटमध्ये वेळ कधी बदलेल हे सांगू शकत नाही. यावेळी मोठा प्रहार जरूर केलाय.
चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार. षटकार. तेजसच्या गोलंदाजीमध्ये राजने एक षटकार लगावला होता आणि आता राजच्या विरोधात तेजसने हा षटकार लगावलाय. म्हणजेच इथे परतफेड मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सहा धावांनिशी संघाच्या धावसंख्येत वधारणा होते. संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. दुसरं षटक चालू असताना पहिल्याच चेंडूवरती मोठा घणाघाती प्रहार केलाय तेजसने. राजला सुद्धा ठणकावून सांगतोय तुझ्या मनगटामध्ये जी ताकद होती तीच ताकद माझ्या मनगटामध्ये सुद्धा आहे. चला नवीन चेंडू घ्या. चेंडू बाहेर गेला तर त्याची वाट बघू नका, कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाहीये. कारण आपण लहान होतो तेव्हा आपल्या हातात घड्याळ नव्हतं, त्यावेळी वेळ होता. परंतु आता आपल्या हातात घड्याळ आहे पण वेळ कोणाकडे नाहीये. स्लोअर पद्धतीचा चेंडू हलकेच टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. तेजसला मात्र या ठिकाणी जखडून ठेवलं जातंय. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू तुझा तर एक चेंडू माझा या इराद्याने राजने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा मोठा प्रहार. यावेळी चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला होता स्वप्नील याच्याकडून. सुरेख डाय मारली होती परंतु थोडासा झेल जज करू शकला नाही. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांवरती रोखून ठेवले म्हणजे 2 धावा वाचवल्यात असं म्हणावं लागेल ते स्वप्नील याने. माफ करा, तुषार होता त्या ठिकाणी शेल खाली. स्पायडरमॅन म्हणून ज्याची ख्याती, आणि नक्कीच स्पायडरमॅन सारखीच जंप मारली होती या झेलला. गोलंदाजी मार्कवरती राज, फलंदाजी मार्कवरती तेजस. पुन्हा एकदा बॅटच्या स्लॉटमध्ये नीटचा चेंडू आला नाहीये. चेंडू मात्र घरंगळत जातोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाकडे. तोपर्यंत एक धावाची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या परावर्तित होते. 12 ही धावसंख्या धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. हलकेच तटवलेला हा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. यावेळी मात्र चुकी होते लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून. बॅकअप चांगला होतोय तो तुषारचा. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 14 ही धावसंख्या धावपलकावरती. महेश स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. राज गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मोठा प्रहार केलाय, कव्हरच्या दिशेने मारलेला मोठा फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक साधा सोपा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतोय. या अगोदरही थोडासा क्षेत्ररक्षणात दिरंगाईपणा दाखवली होती निलेशने. यावेळी मात्र कोणतीही चुकी करत नाहीये, कारण त्याला माहिती आहे झेल सुटला तर आपल्या हातातून मॅच जाऊ शकते, मॅचचा विजय जाऊ शकतो. आणि यावेळी मात्र कोणतीही चुकी न करता निलेशने एक सुंदर असा झेल आपल्या गोदीमध्ये विसावून घेतलाय. महेशच्या रूपामध्ये दुसरा हादरा बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो अर्थातच सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाला. 2 गडी बाद 14 ही धावसंख्या धावपलकावरती. नवीन फलंदाज नितीन मैदानात सरसावताना आपल्याला पाहायला मिळेल. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. याही संघाचा विचार केला तर 2 बंधूंची जोडगोळी फलंदाजीला आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला असेल नितीन आणि एका बाजूला असेल तेजस. तेजस असेल तो ज्येष्ठ बंधू आणि या बंधूंच्या जोडीमध्ये समन्वय असेल मैदानावरचा, घरातला आणि नक्कीच या ठिकाणी आपल्या संघासाठी, आपल्या वाढीसाठी या ठिकाणी चांगली खेळी करण्यासाठी सज्ज असतील ते दोन्ही फलंदाज. सुरेख चेंडू. यावेळी मात्र चेंडू नीटचा समजलेला नाही आहे तो फलंदाज तेजस याला आणि तदनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली 14 या धावसंख्येवरती. 2 गडी तंबूत परतलेत. एक महेश तंबूत परतलाय, एक पवन तंबूत परतलाय. नितीन आणि तेजस फलंदाजी मार्कवरती. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू. पटक्यामध्ये ताकद नव्हती. तुषार झेलखाली आपल्याला पाहायला मिळतोय आणि यावेळी कडक असा सुंदर असा कॅच आपल्याला पाहायला मिळतोय तो तुषारच्या माध्यमातून. आणि आपल्या संघाला कुठेतरी यश मिळवून देण्यासाठी धडपड करत असताना मैदानात तुषार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यावेळी यशस्वी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदर सुद्धा एक चांगला झेल अटेम्प्ट केला होता परंतु त्यामध्ये अपयशी ठरला होता. परंतु यावेळी कोणतीही चुकी केली नाही आहे. चांगला
झेल जज केलाय आणि इथे मात्र तेजसला तंबूत परतवलंय. 3 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. आता मात्र सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाचा विचार केला तर फलंदाज नांगी टाकताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत, कारण वर्चस्व पाहायला मिळतंय ते गोलंदाजाचं युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाकडून. निलेश फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र थोडीशी भरकटलेला मारा पंचांचा वाईड चेंडू प्लस बाईकच्या स्वरूपात डिक्लेअर, म्हणजेच 2 धावा जोडल्या जातील. 16 ही धावसंख्या धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात सिद्धनाथ फायटर्स मोरेवाडी संघाची. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. झेलचा उडालेला कारंजा, झेलकारी यष्टीरक्षक इथे पुन्हा एकदा झेलबाद होऊन परतावं लागेल. म्हणजे जवळजवळ युवा स्पोर्ट्स वांजोळे संघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर या सामन्यामध्ये. राकेशला यावेळी मात्र सुवर्ण संधी असेल. सलग 3 षटकार जर राकेशने लगावले तर प्रसाद मोरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत केलं गेलंय. रोख कॅश मध्ये हे प्राइज पुरस्कृत केलं गेलंय, कारण आपल्या संघासाठी आपल्या वाढीसाठी राकेशने काहीतरी करावं हीच एक मनामध्ये आशा, आणि त्याचसाठी सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 4 विकेट तंबूत परतलेत. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये, एकच धाव प्राप्त होईल. 17 ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्वप्नील या अगोदरच्या मॅच मध्ये आजच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये ज्याने मेडन ओव्हर टाकली होती तोच स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक मेडन ओव्हर टाकून त्यामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या होत्या आणि ह्याही षटकामध्ये 1 विकेट प्राप्त केली आहे, 1 धाव खर्च केली आहे, 2 विकेट प्राप्त केल्यात, माफ करा. पुढचा चेंडू यावेळी स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला हा फटका डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवतोय. चेंडूची फेकी करेल. षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 ही धावसंख्या धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. म्हणजेच आता शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाकडून गोलंदाज स्वप्नील, अर्थातच युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघ, परंतु एका संघाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर म्हणजे वाईड चेंडूची घोषणा पंचांकडून केली जाते, परंतु वेळ मात्र आता निघून गेली असं म्हणावं लागेल, कारण समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 35 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्या असतील. पुन्हा एकदा वाईड चेंडू. यावेळी काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा विचार दिसतोय तो गोलंदाज स्वप्नील याचा, कारण स्वप्नीलला माहिती आहे 6 चेंडूमध्ये 36 धावा असं समीकरण होतं. जर मला पुढच्या सामन्यामध्ये काही करायचं असेल, काही करून दाखवायचं असेल तर एक्सपेरिमेंट या मी षटकामध्ये करू शकतो, आणि त्याचसाठी संदीपचा एक ध्यास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नीलचा. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे मात्र तुषार असेल, चेंडू अडवतील, चेंडू फेकतील. तोपर्यंत त्या सामन्याचा विजयाचा पारड्याचा विचार केला तर युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळते, आणि याचं श्रेय राज नावाच्या फलंदाजाला द्यावं लागेल. त्यांनी एक झंझावत खेळी केली होती आणि त्यानंतर गोलंदाजीचा सुद्धा चांगला भार सांभाळला होता, कारण पवन सारख्या फलंदाजाला त्याने तंबूत पाठवलं होतं. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता.
सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता आणि आता मात्र आनंदाचं वातावरण, जल्लोषाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते ते युवा स्पोर्ट्स वांजोळे संघाच्या समर्थकांमध्ये, त्यांच्या टीममध्ये. तर या आमच्या स्पर्धेच्या ठिकाणी ज्यांनी विशेष सहकार्य केलं होतं ते माननीय श्री अरुण चाळके साहेब यांचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि असंच छोटं मोठं सहकार्यातून हा साहेब चषकचं हे भव्य दिव्य क्रिकेटचं स्वरूप आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. आणि यासाठी सगळ्यांचा खारीचा वाटा मोलाचा होता आणि प्रत्येक जणाने तो वाटा उचललाय. आपल्या गावासाठी, आपल्या तालुक्यासाठी, आपल्या साहेबांवरती असलेलं प्रेम, आपलं क्रिकेटवरती असलेलं प्रेम दाखवण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी हिराहिरीने भाग घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण साहेबांसारखा नेता मिळणं म्हणजे गावाचं भाग्य, तालुक्याचं भाग्य म्हणावं लागेल. कारण साहेबांचा एकच ध्यास, काम आणि माझ्या जनतेचा